84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर मोह माया सगळ्या गोष्टी काढून टाकावे लागतील। आपला जीव कधी लेकरात, कधी नातवात, कधी सुनेत, कधी मुलात आपला जीव किती किती ठिकाणी अटकतो का भगवान परमात्माला जीव लावण्यासाठी आपल्याकडे जीव शिल्लक राहत नाही। ज्या दिवशी जगाच्या मालकावरती भगवान परमात्मावरती तुमचं प्रेम होईल ना, त्या जगात सगळ्या गोष्टी ईश्वर वाटतील, सगळ्या गोष्टी घातक वाटतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला नाशिवंत वाटतील। आपण भानगडीत नाही पडायचं बांधावरच्या, आपण भानगडीत नाही पडायचं प्रॉपर्टी, शेती, गाडी, बंगला कमवण्याच्या। असल ते आनंदी राहिलं पाहिजे माणसानं। जगताचा विचार केला, काही लोक श्रीमंत आहेत, काही लोक गरीब सुद्धा आहेत। गरिबानं समजायचं नाही मी श्रीमंत कधी होईल, श्रीमंतानं कधी समजायचं नाही मी गरीब कधी, फक्त कर्म चांगलं करत राहायचं। कारण केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती। चांगलं कर्म करणं एवढंच आपल्या हातात आहे। जीवन जर चांगलं जगलं ना आपण, जगाच्या मालकाला सुद्धा आनंद होतो, भगवान परमात्माच्या चरणाजवळ जागा भेटते। गरिबी आली म्हणून कधी दुःखी व्हायचं नाही। ज्यांनी अखंड भगवंताचं नामचिंतन केलंय असे कित्येक साधू संत, कित्येक भक्त सुद्धा परिस्थितीने गरीबच होते। आपल्याला प्रॉपर्टी नसल्यावर दुःख होतं। जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःची प्रॉपर्टी लोकांना वाटून दिली आहे। संत एकनाथ महाराजांनी सोन्याची गाठोडी चोरांना उचलून दिली डोक्यावरती। या गोष्टीला सुद्धा खूप अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो। असे साधू संत नाहीत असं नाही अजिबात। अजून सुद्धा काही संत मंडळी आपल्यात हयात आहेत म्हणून तर आपला हिंदू धर्म टिकून आहे, नाहीतर केव्हाचाच विनाश झाला असता। आणि सध्या अधोगती चालू झाली आहे, आपल्या हिंदू धर्माची अधोगती चालू झाली आहे। देव देश आणि धर्म टिकून राहायचं असेल ना, लेकरांना संस्कार देणं फार महत्वाचं आहे। कथा कीर्तनात कधीतरी घेऊन या, आमचं वय नाही तुम्हाला कथा सांगण्याची, 20-21 वर्षात आम्ही तुम्हाला कथा सांगावी, पण ऐका आम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे। आमच्या आई वडिलांचं काहीतरी पुण्य असेल, लेकरा चांगला निवडण्यासाठी सुद्धा सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता। आई वडिलांचं, कुळाचं, स्वतःचं, पूर्वजन्मीचं, पिढीचं सुद्धा, परंपरेचं सुद्धा पुण्य लागतं, तेव्हा लेकरं चांगले निवडतात। आज आपण पाहतो कसल्या कसल्या घातक घटना आपल्या कानावरती येतात। 3-4 वर्षाच्या मुलींवरती सुद्धा अत्याचार होत आहेत का? संतांचे विचार कमी पडलेत। साधू संतांनी आपल्यासाठी एवढं मोठं वाङ्मय लिहून ठेवलंय, पण तिथपर्यंत आपण पोहोचत नाही। कीर्तन ठेवायचं म्हटलं की लोक म्हणतात हसवणारे, मनोरंजन करणारे कीर्तनकार बोलवा। आम्हाला 2 तास कुणीकडे गेले पत्ता नाही लागला पाहिजे का? टाइमपास करतो आपण 2 तासासाठी, पण लाईफ पास व्हायचं असेल तर संतांचे विचारच ऐकावं लागतील आपल्याला। साधू संत आहेत पण आपण अभागी आहोत की आपण त्या संतांपर्यंत पोहोचू शकत नाही। संत महात्मा जीवित आहेत, हयात आहेत म्हणून तर हिंदू धर्म व्यवस्थित आहे। धर्म बुडायला वेळ लागणार नाही। आता अधोगतीकडे वाटचाल चालू झाली। मला सांगायचं एकच, कर्म चांगलं करा, होता होईल तेवढं तरी साधू संतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा, जे खरोखर ओरिजिनल साधू महात्मा आहेत। आपल्या परिसरात प्रत्येक भागात जा तुम्ही, लोक ख्याती सांगतात, ताई किती पैसे मांडले ना त्यांच्या समोर, हात नाही लावला कधी पैशाला। प्रत्येक भागात जर गेले संत तुम्हाला पाहायला भेटतील। प्रत्येक भागात गेल्याच्या नंतर किती मोठा डिग लावा पैशाचा, पण त्या सुद्धा पैशाला काडी लावणारे संत पाहिलेत आम्ही। स्वतःचं आयुष्य भगवान परमात्माच्या चरणावरती व्यतीत करतात, आपल्यासाठी जीवन जगत राहतात, जगताचं कल्याण करण्यासाठी जीवन जगत राहतात। आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, चांगलं कर्म करणं आपल्या हातात आहे। म्हणून तर सांगितलं जातं पहा, जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर। क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी हो
दुःख जगी करण्यानाश देह करे जे जे काही आत्मा मागे तोडणार जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जसं कर्म असेल तसं फळ भेटतं लोक म्हणतात ताई कधीच जीवनात आमच्या काही कमी पडत नाही भगवंताची कृपा आमच्यावरती आहे साधू संतांची कृपा आशीर्वाद आहेत हे तुमचं चांगलं कर्माची पोच पावते तुमच्याजवळ काही लोकांना पहा तुम्ही परिवारात असे लोक निवडतात पहा असे लोक निवडतात कधी लोकांचं चांगलं होईल असं पाहिलंच नसतं पूर्वजन्मीचं काहीतरी आपलं पाप केलेलं असेल ना आपल्याला पुढे सुद्धा आपल्या जीवनामध्ये परिवारामध्ये तेवढा त्रास होतो आपण म्हणता कधी कधी दुःख वाटतं आम्हाला सुद्धा एकुलता एक मुलगा असताना सुद्धा कधी कधी चांगले निवडत नाहीत लेकरं मदिरा तरी प्राशन करतील काल परवा कीर्तनाला चालले होते बाबुलताऱ्याला जवळजवळ 18-19 वर्षाचा मुलगा असेल गाडी लावून रस्त्यावरती मोबाईल कानाला लावून उभे राहिला होता एकदम मध्ये त्या मुलाला व्यवस्थित उभे राहता येत नव्हतं असे लोक पाहिल्यावर असे लेकरं पाहिल्यावर सुद्धा कधी कधी दुःख होतं पा की ज्या आईवडिलांनी आयुष्यभर स्वप्न पाहिले असतील आमचा मुलगा मोठा होईल आमचा मुलगा आम्हाला म्हातारपणाला सांभाळेल आमचा मुलगा काहीतरी चांगलं कर्म कराल याच्या लेकरं बाळा आम्हाला पाहायला भेटतील अहो दुसऱ्याची एखादी मुलगी तरी त्याच्या स्वाधीन केली तर त्या लेकीचं ते मुलीचं वाटोळ आहे असा मुलगा निवडलेला असेल मरेपर्यंत लग्न लावून देऊ नका त्या लेकराचं जो मुलगा दारू पितो कधीच लावायचं नाही तुमच्या एका मुलासाठी दुसऱ्याच्या परिवाराचं दुसऱ्याच्या एका निस्वार्थ मनाच्या मुलीचं वाटोळ होतंय सगळ्यात जास्त आपण पाहिलं ना संस्कारी मुली भेटतात पा दारू पिणाऱ्याला सुद्धा ज्यांच्या घरात असतात ना व्यसन करणारे त्यांच्या लक्षात येतील या गोष्टीचा त्रास काय असतो भरपूर लोक पाहिले आम्ही जवळून स्वतः कधीतरी मरेपर्यंत 70-80 वर्षाचं वय होईपर्यंत सुद्धा आईवडिलांना कष्ट करून पोट भरवावं लागतंय ज्यांना हातपाय उचलत नाही ज्यांना चालणं होत नाही ज्यांना काम करणं होत नाही उभं राहण्याची सुद्धा शक्ती नाही ना चालता चालताच डोळे झाकतात पण आज काम केलं तर संध्याकाळी पोटभर अन्न भेटतंय करणार काय यासाठी योग्य वेळेत सावध व्हा लेकरं लहान आहेत तोपर्यंत संस्कार दुसऱ्या गोष्टी सांगेपर्यंत जास्त लाड करू नका लेकराचा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कधीतरी सांगा त्याला की ज्या राजांनी स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त केलं दुश्मनांनी हाल हाल करून मारलं 42 दिवस आपला हिंदू धर्म टिकून ठेवण्यासाठी जीवन जगले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपल्याला जर